आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोविडच्या काळामध्ये शिक्षण ऑनलाईन झालं आणि मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणं अपरिहार्य झालं. 5-5, 6-6 तास मुलं मोबाईल घेऊन बसायला लागली. आई वडिलांना असं वाटायचं की आपलं मूल मोबाईलवर काहीतरी शिकतंय, पण प्रत्यक्षात ते मूल मोबाईलमध्ये शिक्षणाशिवाय इतर अनेक गोष्टी एक्सप्लोअर करतंय. मोबाईलमध्ये अनेक अट्रॅक्शन्स आहेत, अनेक टेम्पटेशन्स आहेत, ते बघते. हे आई वडिलांना कळत नव्हतं. म्हणजे फक्त 5 ते 10% पालक असे होते की जे आपल्या मुलं मोबाईलमध्ये काय बघतात हे मॉनिटर करायचे. बाकीचे बहुतांश पालक अभ्यासासाठी मोबाईल दिलाय तर दिलाय म्हणून दुर्लक्ष करायचे आणि त्यातून मुलांचं विश्व आणि आईवडिलांचं विश्व पूर्णपणे वेगळं झालं. म्हणजे आज माझ्या घरात, माझ्या समोर घरातल्या सोफ्यावर बसलेलं माझं मूल कानात हेडफोन घालून मोबाईलमध्ये नेमकं काय करतंय, म्हणजे अभ्यासाचं काहीतरी बघतंय का अरब देशातल्या कुठल्या तरी इस्लामिक दहशतवादी संघटनेशी कनेक्टेड आहे का रमी खेळतंय, हे आई वडिलांना मॉनिटर करता येत नाही. आणि त्यामुळे मुलांचं विश्व वेगळं आणि आई वडिलांचं विश्व वेगळं, हे दोन टोकं झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि